राहुल जावरे त्यांना भेटलो। त्यांची परिस्थिती जरा मी डॉक्टरांशी चर्चा केली। परिस्थिती थोडी चिंताजनक आहे, कारण त्यांच्या मणक्याला इजा पोचलेली, मणका आणि डोक्याला मार लागलेला आहे आणि पोटात पण मार लागलेला आहे। तसेच बाकी बऱ्याच ठिकाणी त्याला मारहाण झालेली आहे, पण मणक्याला मार लागल्यामुळं आणि पोटाला आणि डोक्यात आपल्या छातीला, त्यामुळे थोडा चिंताजनक परिस्थिती आहे। व्हेंटिलेटरवर घेतलेलं आहे त्यांना, तर पाहू परिस्थिती। हल्ला करणारे नेमके कोण होते सर? हल्ला करणारे ते त्यांचे नाव पण दिलेत। आता राजकारण हा खेळ आहे, तुम्हाला विजयश्री प्राप्त झाल्यानंतर सुद्धा ती पचवता आली पाहिजे आणि पराभव झाल्यानंतर सुद्धा ती पचवता आला पाहिजे। यामागं ज्या गुन्हेगारांनी मारहाण केली त्यांचे आतापर्यंतचे काही स्टेटमेंट पहा तुम्ही, त्यांचे निवडणुकीचे भाषणं पहा, म्हणजे आम्हाला जसं काय कुणीच काही करू शकत नाही ह्या आवेशात बोलणारे। त्यांचे जर मागची पार्श्वभूमी बघितली, त्यांनी खोट्या जमिनी बळकावण्याचा प्रयत्न केलेला, काही गुन्हे दाखल झाले, काही अधिकाऱ्यांना मारहाण करण्याचे पण गुन्हे दाखल झालेले त्यांच्यावर। त्यामुळं गुन्हेगार तो गुन्हेगार, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, ही आमची भूमिका आहे। कार्यकर्त्यांना तर माझी विनंती आहे, शांतता ठेवली पाहिजे, कुठला कायदा हातात घेतला नाही पाहिजे आणि पोलीस प्रशासन असो किंवा शासकीय यंत्रणेला कुठला आपल्यामुळं त्रास होईना असं कुठलं वक्तव्य किंवा कृत्य केलं नाही पाहिजे। मग तो कुठला पण पक्षाचा असो, कार्यकर्ता असो किंवा कुठल्या संघटनेचा असो, कारण मला पण आचारसंहिता असल्यामुळे मला लिमिटेशन आहे, नाही तर मी स्वतः जाऊन तो त्या ठिकाणी शांतता करण्याचा प्रयत्न केला असता। हा जो हल्ला झालाय हा पूर्वनियोजित कट होता का? पूर्ण नियोजित कट होता का, कसा कट होता हे मला तरी काही आता अद्यापपर्यंत माहिती नाही सध्याच्या परिस्थितीमध्ये। नाही, समर्थक कुठला असू का कुणी पण असू, आपण जे कृत्य घडलं ते चुकीचं आहे, म्हणजे त्याला कुठला राजकीय रंग देणं पण चुकीचं आहे माझ्या माहितीनुसार। राजकारण झालं आता कोण कोणत्या पक्षाचं आहे, कोण कुठल्या पार्टीचं आहे, यापेक्षा तो गुन्हेगार आहे ना, त्या गुन्हेगाराला शासन झालं पाहिजे, ही भूमिका माझी महत्वाची। दुपारच्या वेळेस सुरभी हॉस्पिटलला त्यांचं आगमन झालं होतं। आल्यानंतर थोडंसं ते ब्रेथ म्हणजे श्वास घ्यायला त्रास होता असं त्यांचं म्हणणं होतं। आपण प्रायमरी ट्रीटमेंट देऊन त्यांचं कंडिशन स्टेबल केलेली आहे। अद्याप पूर्ण आपल्याला असेसमेंट करायला थोडासा वेळ लागेल, कारण की पेशंट स्थिर झाल्यानंतरच त्यांचे सिटी स्कॅन वगैरे करायला लागेल। मारहाण झाल्याची आम्हाला माहिती दिलेली गेलेली आहे, त्या हिशोबाने पोटाला किंवा याला मुकामार लागला, त्याच्यामुळे आतमध्ये काही पोटाला की इजा किंवा अवयवांना इजा काही आहे का हे आपण बघणार आहे। त्यात मेंदूचा, पोटाचा आणि छातीचा आपण स्कॅन करून घेऊ। आल्यानंतर आपण औषधोपचार केल्यानंतर पेशंटची कंडिशन आता सध्या स्थिर आहे। पुढचे रिपोर्ट जसे येतील त्या हिशोबाने मग आपण ट्रीटमेंटमध्ये जे फेरबदल करायचे असतील तसं करू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।